नाशिकमधील लैंगिक शोषणाप्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। आरोपी अशोक खरातशी संबंधित 3 गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे। एसआयटी प्रमुख म्हणून महिला IPS तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती केली गेलेली आहे। नाशिक शहरातील सरकारवाडा, नाशिक ग्रामीणमधील वावी आणि अहिल्यानगरमधील शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये 3 स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत। शिर्डीमध्ये पीडितेने अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आहे। दुसरीकडे वावी पोलीस ठाण्यामध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरलची धमकी आणि 5 कोटी खंडणीचं प्रकरण। तिसरीकडे सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 35 वर्षीय महिलेची लैंगिक शोषणाची तक्रार आहे। आणि या सगळ्या गंभीर कलमांमुळे महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाने उच्चस्तरीय तपासाचा निर्णय घेतलाय। सर्व कागदपत्र आणि केस डायरी तात्काळ SIT कडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। तपासाचा प्रगती अहवाल नियमित सादर करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या गेल्या आणि या निर्णयामुळे कॅप्टन खरात प्रकरणामध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, पुढारी न्यूज या बातमीचा सतत पाठपुरावा करते। आता जी SIT नेमली गेलेली आहे ती नेमकं काम कसं करणार आहे? सध्या खरं म्हणजे कॅप्टन खरात प्रकरणी 3 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। प्रामुख्याने शिर्डीमध्ये जो गुन्हा दाखल आहे त्यामध्ये एका पीडितेने अश्लील व्हिडिओ प्रकरणी एक गुन्हा दाखल केलेला होता, ज्यामध्ये जे कथित फोटो होते त्यामध्ये कॅप्टन खरातचा देखील फोटो होता आणि याच अनुषंगाने एकावर गुन्हा दाखल आहे। दुसरी एक बाब म्हणजे वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देखील एक गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये अश्लील फोटो आणि 5 कोटी रुपयांची खंडणी अशा स्वरूपाचा जो गुन्हा आहे तो दाखल आहे आणि कॅप्टन खरातच्या वतीने तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये जे आरोपी आहेत ते एक मुंबईचे आणि एक पुण्याचे आहेत। अशा त्या दोघांवर त्या ठिकाणी गुन्हा आहे। आणि तिसरी जी नाशिकमध्ये जी फिर्याद देण्यात आलेली होती ती थेट कॅप्टन खरातच्या विरोधात लैंगिक शोषणाची आहे। त्यामुळे 3ही गुन्ह्यांमध्ये कॅप्टन खरातचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने गंभीर गुन्हे त्यामध्ये दाखल असल्यामुळे राज्य शासनाने या सगळ्या संबंधी SIT ची नेमणूक केलेली आहे। महिला IPS असलेल्या तेजस्विनी सातपुते या संपूर्ण प्रकरणाची जी SIT नेमण्यात आलेली आहे त्याच्या प्रमुख असणार आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने त्यांना नियमित जो तपास अहवाल आहे तो सादर करावा लागणार आहे। एकूणच जर बघितलं तर या कॅप्टन खरात प्रकरणामध्ये आता मोठे मासे देखील या चौकशी समितीच्या माध्यमातून गळाला लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे या SITच्या चौकशीकडे नेमका कशा पद्धतीने घडामोडी घडतात, नेमका काय तपास होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नाही, बरोबर आहे आणि यामध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता सुद्धा आहे। हा तपास वेगाने होईल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी किरण।